केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी रायगडावरील कार्यक्रमाला हजेरी लावली। हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीचा असला तरी सगळ्यात जास्त चर्चा झाली ती रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादाचीच। त्यात अमित शहांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्यानं तटकरे आपल्या मुलीच्या पालकमंत्री पदासाठी डिनर डिप्लोमसी करत असल्याचं बोललं गेलं। आता राज्यातील सगळ्याच नेत्यांनी या चर्चेचं खंडन केलं। त्यामुळे या चर्चा थंड होतील असं वाटत असतानाच त्या थांबण्याऐवजी त्याला आणखी बळ मिळालं। त्याला कारणीभूत ठरल्या त्या शहा आणि शिंदेच्या बैठकीत झालेल्या चर्चा। त्यानंतर भरत गोगावले यांनाही मुंबईतून तातडीचं बोलावणं आल्याच्याही बातम्या माध्यमांमध्ये आल्या। या सगळ्या घडामोडी इतक्या वेगाने घडल्यानं आता रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटणार या चर्चांना आणखी बळ मिळालं। त्यात भरत गोगावलेंनी केलेल्या विधानामुळे हे पद आता गोगावलेंच्या पारड्यात पडणार असल्याचंच बोललं जातंय। गेल्या काही दिवसांपासून गोगावले हे मीच रायगडचा पालकमंत्री होणार असं विश्वासानं सांगत असल्याचं दिसून येते। आताही त्यांनी केलेल्या विधानामुळे दोनदा डावलूनही गोगावलेंना पालकमंत्री पदाबाबत एवढा कॉन्फिडन्स का आहे? पालकमंत्री पदाबाबत त्यांनी केलेलं विधान नक्की काय आहे त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। तर सगळ्यात आधी गोगावलेंच्या पालकमंत्री पदाची चर्चा होण्यामागची कारण काय ते आता बघूयात। अमित शहांच्या रायगड दौऱ्यात अर्थ खात्याकडून आपले मंत्री आणि आमदारांना योग्य तो निधी मिळत नाही, फायली अडवल्या जातात अशी तक्रार शिंदेंनी शहांकडे केली होती। यावेळी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतही तिढा कायम असल्यानं शिंदेंनी नाराजी व्यक्त केल्याचं सांगण्यात आलं। पण त्यावर तोडगा न निघाल्यामुळेच शिंदेंनी शहांची पुन्हा भेट घेतल्याच्या चर्चा झाल्या। मुख्य म्हणजे या भेटीनंतर लगेचच शिंदेंनी भरत गोगावलेंना मुंबईला बोलवून घेतलं। यानंतर भरत गोगावलेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। पक्षाच्या कामासाठी शिंदेंनी बोलावले। पक्षाच्या काही गोष्टी असतात, शेवटी पक्ष बांधणी आणि पक्ष वाढवणं महत्त्वाचं आहे। तसंच आमच्यावर ज्या काही जबाबदाऱ्या दिल्यात त्या आम्हाला पार पाडायच्या आहेत, त्या कामासाठीच त्यांनी आम्हाला बोलावलं असल्याचं त्यांनी सांगितलं। पण त्याचबरोबर रायगडचा पालकमंत्री कोण होणार हे विचारल्यानंतर गोगावलेंनी आमच्या कार्यकर्त्यांना वाटतंय की आम्हीच पालकमंत्री व्हावं, त्यामुळं सगळ्यांची इच्छा आहे तसंच घडेल आणि भरत शेठ पालकमंत्री होतील असा विश्वास गोगावलेंनी व्यक्त केला। आता शिंदेंनी शहांची घेतलेली तातडीची भेट, त्यानंतर भरत गोगावलेंना लगेचच मुंबईला बोलावणं आणि गोगावलेंनी पालकमंत्री होण्याची घोषणा करणं, या गोष्टींमुळे गोगावलेंचा पालकमंत्री होण्याचा कॉन्फिडन्स वाढल्याचं बोललं जातंय। गोगावलेंना पालकमंत्री पदाबाबत कॉन्फिडन्स असण्याचं पहिलं कारण म्हणजे त्यांची राजकीय कारकीर्द आणि हुकलेली संधी। शिवसेनेतील बंडात आमदार असलेल्या भरत गोगावलेंनी एकनाथ शिंदेंना साथ दिली होती। त्यानंतर भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्री केलं। त्या सरकारमध्ये 3 टर्म आमदार असलेल्या भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळण्याची आशा होती। त्यासाठी त्यांनी सूट शिवून घेतल्याचंही सांगितलं होतं। मात्र मध्येच राष्ट्रवादी फुटली आणि गोगावलेंचं मंत्रिपद हुकलं। रायगडमधील राष्ट्रवादीच्या नेत्या अदिती तटकरेंना मंत्रिपद मिळालं। त्यानंतर तटकरेंच्या पालकमंत्रीपदाला गोगावलेंनी जोरदार विरोध केला। मात्र महाड मतदारसंघासाठी 117 कोटींचा निधी दिल्यानंतर त्यांचा विरोध मावळल्याची चर्चा त्यावेळी झाली। मात्र आपल्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याची खंत त्यांनी वारंवार बोलून दाखवली। आता ते 2024 मध्ये चौथ्यांदा आमदार झाले। त्यानंतर त्यांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची माळही पडली आहे। मंत्री झाल्यानंतर गोगावलेंनी आपणच रायगडचे पालकमंत्री होणार असं आत्मविश्वासाने सांगायला सुरुवात केली। पण जानेवारीत आलेल्या पालकमंत्री पदाच्या यादीत रायगडसाठी अदिती तटकरेंचं नाव पुन्हा एकदा जाहीर झालं। त्यानंतर जिल्ह्यातील शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। काही ठिकाणी जाळपोळीच्याही घटना घडल्या। तसंच सुमारे 35 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले। त्यानंतर लगेच रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली। तेव्हा गोगावले यांनी या पदावर आपला दावा कायम असल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे 4 वेळा आमदार असलेल्या आणि तरीही पालकमंत्री पदापासून लांब राहिलेल्या गोगावलेंना संधी देण्यासाठी शिंदे नक्कीच प्रयत्न करतील असंही बोललं जातंय। त्यामुळेच गोगावलेंना पालकमंत्री पदाचा कॉन्फिडन्स असल्याचं सांगितलं जातं। गोगावलेंना पालकमंत्री पदावर असलेल्या विश्वासाचं दुसरं कारण म्हणजे रायगडमधील राजकीय स्थिती। रायगडमध्ये अलिबाग, कर्जत, उरण, पेण, पनवेल, महाड आणि श्रीवर्धन असे 7 मतदारसंघ आहेत। त्यातील अलिबाग, कर्जत आणि महाड या 3 ठिकाणी शिंदे सेनेचे, तर पनवेल, पेण इथे भाजपचे, तर श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत। उरण मतदारसंघात भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार आहेत। यावरून रायगडमध्ये शिवसेनेची ताकद राष्ट्रवादीपेक्षा जास्त असल्याचं दिसून येतं। असं असतानाही एक आमदार असलेल्या राष्ट्रवादीला रायगडचं पालकमंत्री पद दिलं गेलं।
पालकमंत्रीपद आम्हालाच मिळालं पाहिजे असं शिंदे सेनेच्या आमदारांची मागणी आहे। त्यासाठी त्यांच्याकडून भरत गोगावलेंचं नाव आघाडीवर घेण्यात आलं। गोगावले यांनी आजपर्यंत 50%हून अधिक मतं घेत महाडच्या सेनेचा बालेकिल्ला राखलाय। त्यातच इतर पक्षातील काही पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेशही त्यांच्या नेतृत्वात होत असल्याचंही माहिती आहे। त्यातच रायगड लोकसभेची जागा ही सेना भाजप युतीत शिवसेनेकडे राहिली आहे, पण महायुतीत ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली। त्यामुळे शिंदेंना आपल्या हक्काच्या जागेवर पाणी सोडावं लागलं। म्हणूनच जिल्ह्यात ताकद असतानाही खासदारकीच्या जागेसोबतच जर पालकमंत्री पद गेलं तर ते शिंदेंना परवडणार नाही। त्यामुळे मतदारसंघातील आपली ताकद आणि जिल्ह्यातील पक्षाचं वजन या जोरावर भरत गोगावलेंचा रायगडचं पालकमंत्री पदाबाबत विश्वास वाढल्याचंच बोललं जात आहे। भरत गोगावलेंना पालकमंत्री होण्याच्या कॉन्फिडन्सचं तिसरं कारण म्हणजे 2 दिवसातील घडामोडी। शनिवारी अमित शहा रायगडावर आले होते। ते जेवणासाठी तटकरेंच्या घरी गेले होते। मात्र त्यांचा दौरा ठरल्यानंतर सगळ्यात जास्त चर्चा झाली ती रायगडच्या पालकमंत्रीपदाचीच। डिनर डिप्लोमसीतून तटकरे हे रायगडचं पालकमंत्रीपद आदित्य तटकरेंना देण्याचं नियोजन करत असल्यापर्यंतच्या चर्चा झाल्या। मात्र या चर्चा स्वतः सुनील तटकरे, अजित पवार यांनी फेटाळल्या। तसंच शिंदे सेनेचे नेते संजय शिरसाट यांनी हा राज्याचा विषय असल्याचं सांगितलं। मात्र रायगडमधील शिवसेनेच्या नेत्यांनी आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली। आमदार महेंद्र दळवी यांनी रायगडचे पालकमंत्री हे भरत गोगावलेच असतील, तसं झालं नाही तर आम्ही उठाव करू असा इशारा दिला। रायगडावरील कार्यक्रमानंतर निमंत्रण असूनही भरत गोगावलेंनी तटकरेंच्या घरी जाणं टाळलं। मात्र तिथे पालकमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही हे समजल्याचंही त्यांनी नंतर सांगितलं। त्यामुळे शनिवारीच ही चर्चा थांबणं अपेक्षित होतं। मात्र रविवारी या चर्चेला चांगलीच हवा मिळाली, ती शिंदे शहा यांच्यातल्या बैठकीनं। शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात दाखल झाले। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शहांची भेट घेतली। शनिवारी रायगडवरचे कार्यक्रम झाल्यानंतर रविवारी सकाळी शहा भोपाळसाठी रवाना होणार होते, पण सकाळी शिंदेंनी सह्याद्री अतिथीगृहावर शहांची भेट घेतली। त्यावेळी अर्धा तास शिंदेंनी शहांसोबत चर्चा केली। यामुळे शहांना भोपाळला जायची वेळही पुढे ढकलावी लागल्याच्या बातम्या आल्या। त्यामुळे अजित पवार आणि फडणवीसांना डावलून शिंदेंनी शहांकडे पालकमंत्रीपदासाठी आग्रही मागणी केल्याची चर्चा झाली। या चर्चेनंतर महाडमध्ये असलेल्या भरत गोगावले यांना शिंदेंनी मुंबईत बोलावल्याचीही बातमी आली। त्याला दुजोरा देताना गोगावलेंनी पक्षाची काही कामं असतात त्यासाठी शिंदेंनी बोलावल्याचं सांगितलं। नंतर मात्र त्यांनी शिंदेंचा फोन आला नाही असं स्पष्ट केलं। तसंच आपणच रायगडचे पालकमंत्री होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केल्यानं गोगावलेंना पालकमंत्री पदाचा कॉन्फिडन्स असल्याचं आता बोललं जात आहे। एकंदरीत गेल्या 3 महिन्यांपासून नाशिक आणि रायगडला पालकमंत्री पदाची प्रतीक्षा आहे। मात्र त्यातील रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत सर्वात जास्त चर्चा झडल्याचीच दिसून आली आहे। त्यामुळे शिंदे सरकारमध्ये राष्ट्रवादीकडे असलेलं रायगडचं पालकमंत्रीपद आता फडणवीस सरकारमध्ये कुणाकडे जाणार याचीच उत्सुकता जास्त आहे। तुम्हाला काय वाटतं? रायगडचे पालकमंत्री आदित्य तटकरे होणार की भरत गोगावले? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।